हॅलो गाईज, आज आपण सोडवणार आहोत वर्तमानपत्रातील वेगवेगळ्या प्रकारची कोडी। चला तर मग सुरू करूया। तर गाईज, आता आपण सोडवणार आहोत हे कोड। यामध्ये काय दिसतंय? ही मुलगी आणि तिच्या केसांना एक साईडला रिबन लावलेली आहे आणि एका साईडला नाहीये। तर आपल्याला ती रिबन शोधायची आहे। तर चला सुरू करूया। आता ही रिबन शोधायची म्हणजे इथे बऱ्याच रिबन्स दिलेल्या आहेत, त्यातली ही कशी ओळखायची ते बघूया। आता याच्या रिबनला स्काय ब्ल्यू आणि रेड असे दोन कलर आहेत, तर तशी रिबन शोधायची। आता स्काय ब्ल्यू आणि रेड, ही बघा स्काय ब्ल्यू आणि रेड, तर ही हिच्याशी मॅच होते का? नाही, त्यामुळे ही येऊ शकत नाही। पुन्हा आता स्काय ब्ल्यू आणि रेड, ही होते का मॅच? नाही। मग पुढची स्काय ब्ल्यू आणि रेड कुठे आहे? ही बघा स्काय ब्ल्यू रेड, ही होते का मॅच? नाही। मग आता इथे ही नाही, ही नाही, ही सुद्धा नाही आहे। स्काय ब्ल्यू आणि रेड, ही बघा, ही होते का मॅच? हो, ही परफेक्ट मॅच झाली, म्हणजे ही सेकंड रिबन। अशा प्रकारे आपण ही रिबन शोधली आहे। आता बघूया पुढचं कोड। गाईज, आता आपण हे कोड सोडवूया। यामध्ये काय, विच ऑफ दीज व्हेजिटेबल्स और फ्रूट्स डिड द वुमन बाय। आता इथे याच्यात आणि इकडे असे दोघं साईडला फळं दिलेले आहेत आणि काही भाज्या पण दिलेल्या आहेत। त्यातल्या ह्या लेडीने काय घेतलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। इथे बघते आणि त्यातून काहीतरी घेऊन आणि जाते, तर ते आता शोधायचं आहे। तर हे कसं शोधायचं आहे? तर आता इथे जे दिलेले आहेत ते इथे आहेत का ते चेक करायचं आणि त्यानुसार मग आपल्याला समजेल की कुठलं तिने घेतलेलं आहे। चला तर सुरू करूया। पहिल्यांदा हे इथे आहे, इथे डॉट देऊया म्हणजे आपल्याला समजेल। नंतर हे ग्रीन कलरचं, हे बघा हे इथे ठेवलेलं आहे। त्यानंतर हे छोटंसं फळ, हे बघा हे इथे दिसतंय। आता हे कॅरट, हे पण इथे आहे, इथे दिसतंय। हे इथे दिसतंय, हे पण इथे सापडलंय। आता पुढचं हे बघा, हे फळ जे आहे ते इथे आहे। त्यानंतर हे फळ, हे बघा इथे आहे। हे वॉटरमेलन, हे सुद्धा इथे आहे। त्यानंतर ग्रीन ॲपल आहे का? नाही आहे। ग्रीन ॲपल हे वेगळं दिसतंय, इकडे नाहीच आहे, ते इथे आहे। तर आपण ते बघूया, पण बाकीची फळं पण असू शकतात ना, त्यामुळे मग दुसरेही चेक करूया। आता हे इथे आहे। त्यानंतर हे सुद्धा इथे आहे। अशी एक लाईन तर आपण संपवली। आता हे रेड कलरचं स्ट्रॉबेरी, ही पण इथे आहे। त्यानंतर हे ब्रिंजल, ते सुद्धा इथे आहे। त्यानंतर ही चेरीसुद्धा इथे आहे। त्यानंतर पेर, ते सुद्धा इथे आहे। हां, हे पंपकिन, ते सुद्धा आहे। तर गाईज, यामध्ये फक्त हे ग्रीन ॲपल जे आहे ते इकडे आहे, इकडे नाही आहे, म्हणजे या लेडीने ग्रीन ॲपल बाय करून ती चालली आहे। अशा प्रकारे हे कोड सोडवायचं आहे, ते आपण सोडवलं आहे। आता बघूया पुढचं कोड। गाईज, आता आपण हे कोड सोडवूया। हे तर तुम्हाला खूप आवडत असेल। याच्यात आपल्याला फरक ओळखायचे आहेत। दोन चित्र आहेत सारखी, त्याच्यातले आपल्याला फरक ओळखायचे आहेत। या चित्रामध्ये काय आहे? ससा, आणि इथे सुद्धा ससा आहे, हो की नाही? आणि हे गाजराचं शेत दिसतंय आणि या टोपल्यात गाजर भरलेले आहेत, असं हे चित्र आहे। दोघं साईडला तेच आहे, पण त्याच्यात काही फरक आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत। आणि ते किती झाले ते पण बघूया। इथे लिहिलं आहे 10 फरक। 10 होतात का ते काउंट करूया आपण आणि नंतर बघूया। चला तर सुरू करू। आता पहिल्यांदा सशामध्ये काही बदल दिसत आहे का ते बघूया आपण। इथे पण 2 डोळे आहेत, इथेही 2 आहेत। इथे नाक आहे, इथेही नाक आहे। हे बघा, ओठांमध्ये फरक सापडला। इथे खाली याची जीभ दिसतीये, इथे नाहीये। हा झाला पहिला फरक।
आता ह्या टोपल्यामध्ये बघूया 1 2 3 3 गाजर दिसत आहे. इथे किती आहे? 1 2 3 4. बघा इथे गाजर जास्त आहेत, इथे कमी. हा एक फरक झाला. नंतर आता इथे हे जे गवत आहे याच्यात काही फरक आहे का? हे बघा, हे इथे हा दिसतोय दगड, इकडे नाही आहे. हा अजून एक फरक सापडला आपल्याला. आता त्या पुढे आता हे गाजरांमध्ये फरक बघूया. हे गाजर आणि हे गाजर. हे बघा, इथे एकच पान आहे, इथे 2 पानं आहेत. हा झाला पुढचा फरक. त्यानंतर हे गाजर आणि हे गाजर, हे आणि हे आणि हे यांच्यात नाही आता फरक. आता हे 2 पानं आहेत. त्यानंतर हे गाजर, इथे 2 पानं, इथे 3. हे बघा, हा झाला त्याच्या पुढचा फरक. इथे 3 पानं आहेत, इथे 2च पानं आहेत. आता ह्या गाजराला बघूया, इथे 2च आहे, तिकडेही 2च आहे. त्यानंतर हे पुढचं गाजर, त्यातही तसंच आहे, यातही तसंच आहे. नंतर आता हे दगड बघूया, इथे 2 आहेत, तिथेही 2च आहे. इथे दोघांचे कलरही सारखेच आहेत. इथे 2 तसेच आहेत. हे बघा, या दगडांमध्ये फरक झाला. ह्याचा रंग वेगळा आहे आणि ह्याचा रंग वेगळा आहे. आता आपले एकूण किती फरक झाले? अजून कुठे काही दिसतोय का फरक? बघा तर. मला तर काही सापडत नाही आहे बाबा. तुम्हाला सापडत असेल तर मला कमेंट करून सांगा की तुमचा हा फरक राहिलेला आहे. चला तर तोपर्यंत आपण काउंट करूया. झालेत का आपले? 1 2 3 4 5 6, नंतर हा 7. अजून 3 फरक आहेत, पण ते कुठले ते शोधायचे. कारण बघा आपले किती झाले? 7च झालेत ना. काय सापडतोय? दिसतोय का तुम्हाला? मलाही सांगा. मला तर बाबा काही दिसतच नाही आहे फरक. तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही सांगा. शिवमला दिसत असेल तर तो सुद्धा सांगेल. हे बघ, याच्यावर किती लाईन्स आहेत? 4. आणि याच्यावर किती आहेत? मोज बरं. हां, बरोबर. हा झाला 8वा फरक. बघा, असं लाईन्समध्ये सुद्धा फरक दिला आहे ना त्यांनी. किती बारीक लक्ष ठेवून आणि करावं लागतं बघा तुम्हीच आता. अजून सापडतोय का शिवम तुला? मी तेच बघतोय. सापडला. हे बघ, इथे एक आहे अशी लाईन आणि इथे नाहीच आहे. या कलर मध्ये फरक सांगतोय ना तू? कोणत्या कलर मध्ये? कुठली लाईन सांगतोयस? अरे ती नाही. हे बघ, या चिखलात बघ. चिखल म्हणतो, मातीत बघ. इथे बघ, इथे एक लाईन आहे, इथे बघ 2 लाईन्स आहेत. 9वा फरक झालाय हा. बरोबर. आता अजून फरक शोधूया. चला, अशा आता लाईन्समध्ये पण फरक शोधायला लागणार आहेत बरं का आपल्याला. तर चला चला बघा, अजून काय फरक दिसतोय बरं? सापडतच नाही आहे का? आता एकच फरक राहिलाय ना आपला. सशामध्ये पण संपलेत फरक. आता कुठून फरक आणायचा बरं? आता लाईन्स मधले पण शोधले गेले. थांब. बोला. थांब थांब. काय दिसतोय बरं? पानांच्या डिरेक्शन्स मध्ये काही फरक दिसतोय का ते बघूया. अरे
मला सापडला एक फरक. बोल बोल. हे बघ, इथे याच्यावर लाईन्स आहेत, तिथे नाहीच आहेत. या डिझाईन मध्ये फरक आहे बघा गाईज. हे डिझाईन मध्ये फरक आहे, इथे आणि इथे. इथे प्लेन आहे, इथे डिझाईन आहे. हा फरक झाला. त्यामुळे उंच आहे हे आणि हे छोटं आहे. कारण बघा 1 2 3, 1 2 3 आणि 4 नाही सारखेच आहे, पण इथे डिझाईनमध्ये फक्त फरक झाला आहे. तो एक झाला. 1. आता अजून एका काउंट करू चला आपण. झालेत का 10 पूर्ण? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. अजून एक फरक बाकी आहे. अरे मी काउंट करतो, थांब. कर बरं. 1 2 3 नंतर 4 5 6 7 8 आणि 9. 9. अरे अजून एक यार. फरक राहिलाय. तो एक फरक शोधूया. गवतामध्ये सुद्धा फरक नाहीये. आता कुठे शोधायचा बरं फरक? चला तर, तुम्हाला तरी काही सापडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगाल की हा फरक तुमचा राहिला किंवा तुम्हाला सापडलंच नाहीये. ठीक आहे, कराल ना कमेंट. आता हे डोंगर जे आहे, सॉरी ही झाडं जी आहेत, झाडं झुडपं, यात काही दिसतंय का बरं बदल? तो बघूया नाही, आपण. मी तो बघितला आहे. त्यातही नाहीये. हे गवत त्यातही नाहीये. इथे इथे तसंच आहे, तसंच आहे. हे बघ, इथे जास्त कव्हर आहे बरोबर. इथे बघ कसं आहे आणि इथे कसलं कवर? अरे म्हणजे हे बघ, इथे झाडं थोडेसे छोटेसे आहेत, त्यामुळे इथे थोडासा तुला स्काय दिसतोय, पण इथे बघ तसं नाहीये. हा एक फरक झाला इथला. म्हणजे झाले 10 म्हणजे 10 फरक. फरक झालेत आणि अशा रीतीने आपण पूर्ण सोडवलेलं आहे. आता पुढचं कोडं बघूया. तर गाईज, आता आपल्याला हे कोडं सोडवायचं आहे. याच्यात काय, गो थ्रू द मेज अँड फाइंड आउट विच चाइल्ड ओन्स विच टॉय. म्हणजे इथे वेगवेगळी लहान मुलं दिलेली आहेत आणि त्यांची वेगवेगळी खेळणी आहेत आणि काही रस्ते दिलेले आहेत असे. त्याच्यातून कुठल्या लहान मुलाला कुठलं खेळणं मिळणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला तर मग सुरू करूया. आता सुरुवात करूया आपण. या आता हे सोडवण्यासाठी शिवम येणार आहे. चल शिवम. आलोच. चल आता तू सोडव हे. आणि कुठल्या मुलाला कुठलं खेळणं मिळालं ते सुद्धा सांग. हे बघा गाईज, आता आपण स्टार्ट करू या मुलापासून. तर आता इथून आपल्याला असं जायचं आहे. इथून असं गेलो. हे बघा गाईज, किती मोठा रस्ता आहे. अरे यार, खूप मोठा रस्ता आहे. तर गाईज, आपल्याला सापडलेलं आहे या मुलाचं खेळणं. हे बघा, हे खेळणं या मुलाचं आहे. आता पुढचा मुलगा. आता गाईज, आपण बघूयात पुढच्या मुलाचं. तर आपण जाऊयात ह्या मुलाबरोबर. चला, आता इथून असं गेलो. इथून असं. किती वळणावळणाचे रस्ते आहेत ना. आणि त्या रस्त्यातून जाऊन आपल्याला खेळणं मिळतंय. कुठल्या मुलाला कुठलं मिळालंय ते आपल्याला शोधायचंय आपल्याला. ते शोधून आपल्याला आनंद तर मिळतोय ना, की याला मिळालं म्हणजे आपण शोधून काढलं. याचा आनंद किती मोठा हे बघा असतो. गाईज, याला मिळालेला आहे हा टेम्पो. कोणाला मिळालेला आहे बरं गाईज, सांगाल का तुम्ही मला? याला. आता आपण जाऊ हिच्या बरोबर. चलो. हिच्यासाठी तर खूप जास्त वळणांचं
चिटिंग आहे. असं कसं? सगळ्यांनाच वळणावळणांचेच रस्ते दिलेले आहेत, असं काही नाही. हा रस्ता इथे जातो, म्हणजे हे खेळणं मिळालं इला. आता पुढे आता आपण जाऊत. आता कोणाबरोबर जायचं बरं गाईच? आता कोण उरलंय त्यांच्या बरोबर जायचंय. आता 3च जण उरलेत. मग चला आता शोधा. आपण याच्या बरोबर जाऊ. चलो. हे बघा गाईज, किती वर्णांचा रस्ता आहे, तुम्ही बघतायत ना? हे बघा. आता आपण इथून जाऊयात पुढच्या खेळण्याकडे. अरे यार, किती वर्णांचा रस्ता आहे. याच्यासाठी खूप मोठा रस्ता आहे, नाही तर आतापर्यंत सगळ्यांचे रस्ते खतम झाले होते, म्हणजे संपले होते. अरे यार, एखाद्याला मोठाही रस्ता दिलेला आहे. हे बघा गाईज, याला मिळालं हे बियर, टेडी बियर. आता आपण कोणाबरोबर जायचं बरं? चला आता हिच्या बरोबर जाऊ. असं गेलो आपण. अरे आपण दुसरीकडे जातोय. इथून असं जायचंय, इथून असं, इथून असं, इथून असं जायचंय. नंतर तिला मिळेल. अरे हे खेळणं, हे कोणाला मिळाले? अच्छा, हे याला मिळालंय. आता किती राहिले? एकच राहिलंय ना वाटतं. चला आता त्याला शोधा. आता कोणाचं राहिलंय? हे बघा, ही राहिलीये. आता आपण जाऊ हिच्या बरोबर पटकन. असं हे गेलो आपण. अरे साइड साइडून जाणारे रस्ते आहेत गाईज, बघितला ना तुम्ही? किती हार्ड रस्ते आहेत. हे बघा, हिला मिळाला हा रोबोट. अरे वा, सर्वांना काय काय मिळून गेलं. कुणाला रोबोट मिळाला, कुणाला टेम्पो मिळाला, अजून कुणाला फ्लावर मिळालाय, डायनासोर मिळालाय, टेडी मिळालाय. किती छान छान खेळणी मिळाली आणि त्यांच्यापर्यंत ती आपण पोहोचवण्याचं कोड्या थ्रू सॉल्व करून पोहोचवून दाखवलं. अशा प्रकारे हे कोडं सोडवलं गेलंय. तर गाईज, आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.